आज आपण बनवणार आहोत सुक्कं चिकन कांद्या खोबऱ्याचं वाटण न घालता. त्याला लागणारं साहित्य: एक मोठा कांदा चिरून घेतला असा उभा पातळ, पुदिना, कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबू आणि कसुरी मेथी. पावडर मसाल्यामध्ये लागणार आहे हळद, मीठ, मिरची पावडर, धना पावडर, काळी मिरी पावडर, जिरं पावडर, गरम मसाला पावडर, चिकन मसाला पावडर. आपण आता रेसिपीला सुरुवात करू. मी हा अर्धा लिंबू आधी चिकनवर लावून घेते. आता हे सर्व मिश्रण मी चिकनला लावून घेणार आहे. सर्व साहित्य आपण चिकनला टाकून घेतलेले. आता थोडंसं तेल टाकून घेऊ आणि आता सर्व आपण मिक्स करून घेऊ. सर्व मिश्रण आता चिकनला लावून झालेले. आता आपण हे चिकन अर्ध्या तासासाठी मुरत ठेवू. सर्व मिश्रण चिकनला लावून झालेले. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. आपली कढई आता तापली. आपण तेल टाकून घेऊ. आपलं तेल तापले. आता आपण खडे गरम मसाले टाकून घेऊ आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन. पाच मिनटं परतून घेऊ आपण चिकन आणि मग झाकण घालून ठेवू. चिकन आपलं आता चांगलं परतून झाले. आपण झाकण घालून ठेवू. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला एकही थेंब पाणी न टाकता असं पाणी सुटलेलं आहे. पाणी न टाकता वाफेवर हे चिकन तयार होतं. चला आता आपण बघू आपलं चिकन शिजलं का. आपलं चिकन आता छान शिजलेलं आहे. आता खाण्यासाठी तयार आहे. आजची आपली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत.